हॅलो स्टुडंट्स, आता मागच्या ह्याच्यामध्ये आपण 6.1 मधले एकूण 4 प्रॉब्लेम्स आपण बघितलेले आहेत. आता आपण 5वा प्रॉब्लेम बघणार आहोत. आता हा 5वा प्रॉब्लेम मी लिहिते फळ्यावर. इफ tan theta इज इक्वल टू 1, म्हणजे tan theta इज इक्वल टू 1 अँड फाइंड, आपल्याला फाइंड काय करायचं आहे, sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. आता तुम्हाला सुरुवात करूया आपण. आपलं काय आहे, tan theta इज इक्वल टू 1. ओके, मग कुठल्या tan theta ची व्हॅल्यू 1 आहे? तुम्ही मागे एक टेबल चार्ट केला असेल बघा, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा की tan 45 इज इक्वल टू 1. बरोबर आहे. मग therefore theta इज इक्वल टू काय येईल आपल्याला, 45 डिग्री. येस. मग आता आपल्याला थीटाची व्हॅल्यू मिळाली, त्यामुळे साइन थीटा, कॉस थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा आपण काढू शकतो. ओके, आपण काढायला घेऊया साइन थीटा. साइन थीटा म्हणजे आपण साइन 45 म्हणूया. साइन 45 डिग्री इज इक्वल टू काय व्हॅल्यू आहे, 1 अपॉन रूट 2. त्यानंतर कॉस 45 1 अपॉन रूट 2. सेक 45 रूट 2 आणि कोसेक 45 रूट 2. तुम्हाला तो टेबल जो आहे तो लर्न असणं आवश्यक आहे. आणि मग आता आपण काय करूया, ह्या व्हॅल्यू काय करू, आपण ह्या ह्याच्यामध्ये पुट डाऊन करूया. का आहे ते पहिलं पुन्हा लिहून घेऊया आपण. साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा. मग आपण व्हॅल्यू पुट डाऊन. आता साइन थीटाची व्हॅल्यू काय, 1 अपॉन रूट 2 प्लस 1 अपॉन रूट 2 अपॉन रूट 2 प्लस रूट 2. म्हणजे याच्यानुसार आपण काय करूया, व्हॅल्यू भरलेल्या आहेत. भरल्यानंतर काय येईल, 2 अपॉन रूट 2 अपॉन 2 रूट 2. आता हे डिवाइड आहे, त्यामुळे हे आपल्याला काय करायला लागेल, 2 अपॉन रूट 2 इंटू 1 अपॉन 2 रूट 2. हे तुम्हाला माहिती आहे, 2 2 गेले. बरोबर आहे. रूट 2 इंटू रूट 2 डिनॉमिनेटरचा आपण मल्टिप्लाय, 1 इंटू 1 पहिलं न्यूमरेटर 1 येईल, रूट 2 इंटू रूट 2 2, म्हणजे आन्सर काय येईल, 1/2. आलं लक्षात कसं सोडवलं ते? ओके, आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. तर क्वेश्चन नंबर 6 मध्ये प्रूव्ह दॅट आहे, आणि याच्यामध्ये एक्झाम्पल मला वाटतं 10 आहेत. तर आपण क्वेश्चन नंबर 6 प्रूव्ह दॅट. तसं हे वाटतं कठीण, पण सोपं आहे हे. तुम्ही सोडवायला घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल कसं काय सोडवायचं ते. आता पहिला प्रॉब्लेम आहे यातला, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल टू सेक थीटा. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं, म्हणजे लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड आपल्याला प्रूव्ह करायची आहे. मग पहिल्यांदा आपण लेफ्ट हँड साइड घेऊया आणि त्याची व्हॅल्यू सेक थीटा येते का ते बघायचं आहे आपल्याला. मग पहिलं आपण सॉल्व करताना लेफ्ट हँड साइड घेऊया. काय, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा. ओके, मग आता इथे कॉस थीटा म्हणजे काय असणार आहे, कॉस थीटा अपॉन 1. बरोबर आहे. मग आता आपण काय करूया, डिनॉमिनेटर काय करूया, सेम करूया. डिनॉमिनेटर सेम कसा करायचा तुम्हाला माहिती आहे, त्या पद्धतीने आपण या क्रॉसला काय करायचं, मल्टिप्लाय. या दोघांचं मल्टिप्लिकेशन मीन्स
साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 1 इंटू कॉस केलेला आहे. वाटल्यास मांडते मी, कोणाच्या जर लक्षात नाही आलं तर गोंधळ नको, कारण इथं 1 नी साइन स्क्वेअर थिटाला जरी मल्टिप्लाय केलं तरी 1 येईल. तरी मी पुन्हा व्यवस्थित करतो म्हणजे गोंधळ नको. कोणाला समजत नसेल तर आपण स्टेप वाईज इंटू 1 ह्याने ह्याला मल्टिप्लाय केलं प्लस कॉस थिटा इंटू कॉस थिटा अपॉन 1 इंटू कॉस थिटा, म्हणजे डिनोमिनेटर आपण सेम केलेला आहे. आता 1 इंटू साइन स्क्वेअर थिटा काय येईल, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा 1 इंटू कॉस थिटा कॉस थिटा. आता तुम्हाला माहिती आहे एक आयडेंटिटी होती, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग त्याच्याऐवजी काय येईल, 1 येईल. बरोबर आहे, म्हणजे काय येईल 1 अपॉन cos theta. मग 1 upon cos theta means sec theta. Therefore, left hand side is equal to right hand side. ओके, समजलं सगळ्यांना कसं सोडवलंय ते? तसे अतिशय सोपं आहे, एकदा समजून घेतलं तर तुम्हाला ते सोडवता येईल. आपण आता दुसरा प्रॉब्लेम घेऊया थ्रू दॅट मधला. कॉस स्क्वेअर थिटा वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके, ॲज युजल आपण लेफ्ट हँड साईड घेऊया. आता लेफ्ट हँड साईड घेतल्यानंतर लेफ्ट हँड साईडच्या व्हॅल्यू घेऊया आपण. हां, काय कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग आता इथं काही साईन नसतं, म्हणजे काय असतं मल्टिप्लिकेशन, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटाने पूर्ण याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इंटू टॅन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा इंटू टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. आता हे आपण हे केलेलं आहे. आता आपण लॉंगकटच दिलं ना, ही आयडेंटिटी आहे. सॉरी, मी गडबडले. मल्टिप्लिकेशन आपण नंतर करूया. मी पण डोक्यात मध्ये राहून गेलो. बट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असं कधी कधी डोक्यामध्ये आहे इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आपल्याकडे ऑलरेडी व्हॅल्यू आहे, तेवढं सगळं लॉंगकट मारण्यापेक्षा ही शॉर्टकट मेथड आहे. दॅट इज 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ही आपली आयडेंटिटी आहे. मग ती डायरेक्ट पुट डाऊन आपण करू शकतो. कॉस स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की बट सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. हे आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यामध्ये पुट करूया आपण कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. हे गेले इज इक्वल टू 1. किंवा आपण आपल्याला माहिती आहे कॉस स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असं देखील तुम्ही लिहिलं तरी चालेल. तुम्हाला जर फॉर्म्युला माहीत असेल की कॉस स्क्वेअर थिटा
इंटू सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 और वाटलंच तो फॉर्म्युला लिहायचा इथे कॉस स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे किंवा हे एनी मेथड यू कॅन यूज इट. तर असं ते कन्फ्यूज झाले आलं लक्षात कसं सोडवलं ते त्यामुळे डोकं शांत ठेवून सोडवायचं म्हणजे अशा चुका होत नाहीयेत. आता आपण थर्ड प्रॉब्लेम घेऊया ह्याच्यातला. थर्ड प्रॉब्लेम आहे 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा स्क्वेअर रूटच्या साईनमध्ये 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा कॉस नाही साइन थिटा सॉरी साइन थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस साइन थिटा इज इक्वल टू सेक थिटा मायनस tan theta. ठीक. मग आपण ॲज लेफ्ट हँड साईड घेऊया स्क्वेअर रूटच्या साईनमध्ये 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. मग आता आपल्याला वर साईन इथे मायनस आहे त्यामुळे इथे आपल्याला मायनस साईन आणायचं आहे बरोबर आहे. मग आता मायनस साईन जर आणायची असेल आपल्याला तर दोन्ही बाजूला आपण काय करूया 1 मायनस साइन थिटा आणि वर पण आणि खाली पण काय करायचं मल्टिप्लाय करायचं. का करायचं ते मी तुम्हाला सांगते कारण आपल्याला इथं साइन मायनस आहे त्यामुळे इथं पण आपल्याला मायनस ठेवावे लागेल. मग आपण मल्टिप्लाय करूया दोन्ही बाजूला न्यूमरेटरला पण डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा इंटू 1 प्लस साइन 1 मायनस साइन थिटा. आता खाली आणि वर आपण साइन थिटाने का मल्टिप्लाय करतो कारण ह्याची व्हॅल्यू चेंज होता कामा नाही म्हणून आपण ते केलेलं आहे. दोन्ही बाजूला 1 मायनस साइन थिटाने आपण काय केलं मल्टिप्लाय केलं. आता मल्टिप्लाय केल्यामुळे काय होणार आहे की आता 1 प्लस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा काय येईल स्क्वेअर रूटच्या साईनमध्ये काय येईल 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आता इथे बघा 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा काय आहे तुमच्याकडे एक फॉर्म्युला होता तुम्हाला आठवत असेल काय फॉर्म्युला होता बघा a प्लस बी a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके. तसंच इथं पण आपलं तेच होईल a स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा बरोबर आहे ना. ओके. आता वन मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा तुम्हाला एक आयडेंटिटी झाली होती आठवत असेल हे वाटलं पुस्तके म्हणजे तुम्ही दाखवते कसं काय ते म्हणजे तुम्ही कन्फ्युज होणार नाही. बट sin square theta plus cos square theta is equal to 1. Therefore, cos square theta is equal to 1 minus sin square theta. बरोबर ना. शिफ्टिंगच केलं बाकी काहीच केलं नाही म्हणजे इथं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या ऐवजी काय येईल आपलं cos स्क्वेअर थिटा. मग स्क्वेअर रूटच्या साइन मध्ये टाकू आपण 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन cos स्क्वेअर थिटा. ओके. मग आता सगळे आता सगळे स्क्वेअर आहेत मग आपण ते बाहेर येतीलच आपले. ओके. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर हे बाहेर येताना काय येतील 1 मायनस साइन थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा बाहेर येताना काय येईल कॉस थिटा बरोबर आहे. मग आता आपण काय करूया न्यूमरेटर सेपरेट करूया म्हणजे काय करूया 1 अपॉन कॉस थिटा मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे डिनॉमिनेटर प्रत्येकाला
ज्याचा त्याला देऊन टाकलेला आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की 1/cos थिटा म्हणजेच काय, सेक थिटा, आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा, टॅन थिटा. आलं आता इथे लिहू आपण 1/cos थिटा इज इक्वल टू सेक थिटा आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. हे बाजूला लिहिलं. देअरफॉर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. दस वी कॅन प्रूव्ह इट. पुन्हा एकदा बघून घ्या कसं सोडवलंय ते. डोकं शांत ठेवून सोडवायचं. आता मगाशी मी जरा थोडं डोकं शांत नसल्यामुळे सगळं कन्फ्युज चुकीचं झालं, तर तसं होतं कामा नये. त्यामुळे डोकं शांत ठेवून सोडवलं की बरोबर ते सॉल्व्ह होतं. आलं लक्षात? ओके. आता आपण तुम्हाला हे जे आम्ही 3 उदाहरणं दिली सांगितलेली आहेतच. आता एक पुढचं घेऊया, चौथं. पुढचा प्रॉब्लेम घेते मी, चौथा प्रॉब्लेम घेते. सेक थिटा मायनस कॉस थिटा सेकंड ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा is equal to tan theta into sec theta. मग आता आपण नेहमीप्रमाणे लेफ्ट हँड साइड घेऊया. सेक थीटा मायनस कॉस थीटा कॉट थीटा प्लस टॅन थीटा. आता तुम्हाला माहिती आहे की सेक थीटा इज इक्वल टू वन अपॉन कॉस थीटा आणि कॉट थीटा इज इक्वल टू cos theta upon sin theta आणि tan theta is equal to sin theta upon cos theta. हे सगळ्या व्हॅल्यू put into the equation. ओके, सगळ्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट डाऊन करायचे आहे. आता हे सगळ्या व्हॅल्यू जेव्हा आपण पुट डाऊन करू ते काय होतं ते बघूया. 1 upon cos theta minus cos theta. याचं येईल cos theta upon sin theta plus sin theta upon cos theta. ओके, मग आता आपण पुन्हा काय करूया, डिनॉमिनेटर सेम करूया. डिनॉमिनेटर सेम केल्यावर याने याला मल्टिप्लाय केलं आणि इज अपॉन 1. 1 into 1 1 minus cos theta into cos theta. डिनॉमिनेटर सेम करते, बाकी काहीच नाहीये. cos theta into 1. याचं देखील आपण डिनॉमिनेटर सेम करू, ह्यानी ह्याला ह्यानी याला. त्यामुळे cos theta into cos theta plus sin theta into sin theta upon sin theta into cos theta. Okay.
मग 1 मायनस कॉस थिटा इंटू कॉस थिटा काही 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. इथे काही कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता तुम्हाला एक माहिती की 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा. ही आपली आयडेंटिटी आहे. मग आपल्याला हेही माहिती आहे की जर साइन स्क्वेअर थिटाची जर व्हॅल्यू हवी असेल तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा ह्या दोघांच्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करू. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काही साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा इंटू साइन थिटा. बरोबर आहे. मग आता क्रॉस आहे म्हणजे आपण परत ब्रॅकेटमधून बाहेर काढूया. साइन स्क्वेअर थिटा आपण साइन थिटा इंटू साइन थिटा लिहूया म्हणजे सोपं पडेल आपल्याला. आपण कॉस थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा इंटू साइन थिटा. ओके. मग मला सांगा हे हा एक साइन थिटा गेला, हा साइन थिटा न्यूमरेटरचा गेला, डिनॉमिनेटरचा गेला. बरोबर आहे. मग आता आलं काय, उरलं काय, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. मग आता साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे काय आहे, टॅन थिटा आहे इंटू 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे काय, सेक थिटा. वाटलं तिथे लिहिलं तरी चालणार आहे. Therefore, left hand side is equal to right hand side. Thus we can prove it. पुन्हा एकदा वाटल्यास नीट बघून घ्या कसं सोडवलंय ते समजून घ्या. थोडंसं हे होतं पण फॉर्म्युले जर तुमचे लर्न असतील तरी तुम्हाला समजायला अतिशय सोपं पडेल. त्यामुळे हे जे एवढे मी तुम्हाला आता सोडवून दिलेले पहिले 4 प्रॉब्लेम ते लिहून काढायचे आहेत आणि समजून घ्या आणि न बघता तुम्ही सोडवा. थँक्यू.